प्रथमतः गोलंदाजी करण्यासाठी निलेश आलाय क्रमांक 1 चा षटक घेऊन सौरभ देसले. पहिलाच बॉल इथे पाहूया मिस्टर स्ट्रोक झेल घेण्याची संधी टिपला झेल संपला. सौरभ कुर्लेचा खेळ विकेट लागते पहिली मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम. सुरुवात इथे पाहायला मिळाली. आता मात्र इथे संकट आले बॅटिंग करणाऱ्या टीम समोर ते म्हणजेच कान्होल संघासमोर आणि नक्कीच इथे मात्र विचार करण्यास भाग पाडावा लागेल. विजयाचे झेंडे गाडायचे असेल ते संघर्ष करावा लागेल. इथे मात्र हा दैदिप्यमान 16 आपण एन्जॉय करतात. आनंदवाडी उपसरपंच शशकाचा थरार मेगा फायनलचा हा थरार यासाठी अट्टास केला होता आणि नक्कीच हा क्षण आलाय. आता मात्र आनंद असेल लक्ष्मण तांदळे आणि नितीन तांदळे यांच्यावर, कारण की हा चांगल्या पद्धतीचं आयोजन भव्य दिव्य आयोजन होऊन आजचा मात्र हा दिवस सुद्धा संपुष्टात येईल यात काही शंका नाहीये. आणि अशा पद्धतीने पहिल्या बॉलवर एक विकेट कॅरी केली निलेश नावाच्या गोलंदाजाने आणि सनी कुर्लेला इथे मात्र माघारी धाडलं. शॉर्ट बॉल इथे पॉवर आहे षटक्यामध्ये फटक्यामध्ये पॉवर नजाकत भरले A1 क्वालिटीचा दमदार पॉवरफुल षटकार. मात्र ढोल ताशे नगारे वाजणार. आज मात्र हा आनंदाचा सोहळा मात्र कोणाच्या नशिबी पडणार. प्रत्येक प्रेक्षक इथे आनंद घेतात. प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर आनंद असेल. आज मात्र पाहावं जाईल हा मात्र चषकाचा थरार उपसरपंच चषक 2024 चा थरार ग्रँड फिनाले. पुन्हा एकदा गेम इज ऑन. इथे पाहावं लागेल बॅटन पॅड मध्ये चेंडू टाकला होता क्षेत्ररक्षक स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये कलेक्ट केला. एक धाव तरी ते कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या खात्यामध्ये एक धाव ऍड होताना स्कोर कार्डवर धावा पाहू शकाल 7 या आकड्यावर. आणि अशा पद्धतीने 3 बॉलचा खेळ झाला समाप्त. 3 बॉल मध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या 7 या आकड्यावर. नक्कीच ढोल वाजणार नगारे वाजणार मात्र कोणाच्या गावावर आनंद येणार. एका साईडला मात्र झुंज देतोय कान्होल संघ, एका साईडला झुंज देतोय पैठणी संघ. 2 संघामध्ये चाललेली लढत ग्रँड फिनालेचा थरार आपल्या भेटीला आलाय. प्रत्येक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणार मात्र यात काही शंका नाही दोन्ही टीम, कारण की चांगल्या प्रकारचा खेळ आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहायला मिळाला आणि नक्कीच चांगला खेळ दोन्ही टीमकडे सातत्याने आपण पाहत आलोय. पुन्हा एकदा पाहूया गेम इज ऑन. यावेळेस इथे अटॅक शॉर्ट बॉल ऑफ ट्रॅकर बॉलला फेकून दिला सीमा पार आणि हा येतोय पुन्हा एकदा षटकार. तर राजेश कुर्ले आणि अक्षय विषय यासाठी प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चौकारासाठी सुद्धा 100 आणि षटकारासाठी सुद्धा 100 या दोघांकडून हे कॅश प्राइज असेल. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 13 या आकड्यावर. 4 बॉलचा खेळ झालाय कंप्लीट आणि 4 बॉलमध्ये 13 धावा टीमच्या स्कोर कार्डवर आपण सध्या पाहू शकाल. चांगले असं आयोजन शंभू क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण एन्जॉय करतात. आणि पुन्हा एकदा आनंदवाडी चषकाचा हा थरार हा येतोय पुन्हा एकदा दमदार षटकार. आलेला हा दुसरा लागोपाठचा षटकार इथे पाहायला मिळतोय. आतापर्यंत 22.80च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे बॅटिंग करणारी टीम कान्होल संघाची. आणि सौरभ देसले आणि अमोल विषय ही जोडी मैदानामध्ये आहे. अमोलच्या बॅटमधून आतापर्यंत 2 बॉल आणि 7 धावांची खेळी आपण पाहतोय. आणि पाहू शकाल 5 बॉल 19 धावा इथे मात्र स्कोर कार्डवर आपण सध्या पाहू शकाल. ऑन स्क्रीनवर सुद्धा पाहू शकाल. आणि ऑनलाईन प्रेक्षक घर बसल्या आनंद घेतात त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत.
इथे पाहावं लागेल, फटक्यामध्ये ताकद आहे, फटका दमदार आहे, चेंडू निघून गेला सीमारेषे पार, हा येतोय डीप षटकार. खेळी आता सध्याच्या घडीला आपण सौरभच्या बॅट मधून पाहतोय. सध्याच्या घडीला इथे मात्र आनंदाचा वातावरण तयार करतोय कान्होळ संघासाठी तो मात्र सौरभ देसले. इथे पाहावं लागेल आनंद निघत गगनात मावना असा मात्र कान्होळ संघ सध्याच्या घडीला सौरभ देसले नावाचा फलंदाज मैदानामध्ये दाखल आहे. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. एका ओव्हरमध्ये तब्बल 25 धावा टीमच्या स्कोअर कार्डवर सध्या पाहू शकाल. आणि पाहावं लागेल पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर अक्षयचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑनसाइड खेळायचा होता, क्षेत्ररक्षक बी येतोय आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट होतील का. आणि नक्कीच इथे 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकली. स्कोअर कार्डवर आपण धावा पाहू शकता. 27 लॉस ऑफ 1 विकेट 27 या आकड्यावर. तर कोणत्याही हॅट्रिकला षटकार हॅट्रिक कंप्लीट करा, विकेट हॅट्रिक कंप्लीट करा, चौकार हॅट्रिक कंप्लीट करा तर अमीर शेख यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज. इथे पाहावं लागेल बॅटला थोडा परत झालाय की नाही प्रश्नचिन्ह पडला होता. नक्कीच बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि अशा पद्धतीने जर विचार केला धावसंख्या आहे ती मध्ये 27 लॉस ऑफ 1 विकेट 27 या आकड्यावर. आणि नक्कीच सौरभ देसलेच्या बॅटचा जर विचार केला ना तर 3 बॉल आणि 18 धावांची खेळी. अमोल विषय आता मस्त स्ट्राईक एंडवर आहे, त्याच्या बॅटमधून 9 धावांची खेळी. अमोल विषयच्या बॅट मधून फटका दमदार आहे आणि या चमचमत्या ट्रॉफीवर आणि या चमचमत्या ट्रॉफीवर इथं नजर फेकले. बॉल गेला सीमारेषे पार, हा येतोय अमोल विषयच्या बॅट A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. धावसंख्या स्कोअर कार्डवर आपण पाहू शकता 1 ओव्हर आणि 3 बॉलचा खेळ झालाय समाप्त. 22च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे बॅटिंग करणारी टीम कान्होळ संघाची. आणि नक्कीच अमोल विषय सौरभ देसले ही जोडी मैदानामध्ये आहे. आणि नक्कीच कान्होळ संघ आता मात्र आनंद साजरा करतोय. एक्स्ट्रा कव्हर कडे क्षेत्ररक्षक टिपला, जेल संपला. अमोल विषयचा खेळ धक्का लागतोय दुसऱ्या मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम म्हणजे कान्होळ संघाला. तर 1 ओव्हर आणि 4 बॉलचा खेळ झालाय समाप्त. आणि 1 ओव्हर आणि 4 बॉल मध्ये धावगती आहे ती मध्ये 33. यावेळेस फटका थोडा दमदार आहे, पाहूया उंच हवेमध्ये. कातकरी संघटना मुरबाड तालुका अध्यक्ष सन्माननीय पुंडलिक भोसले आहे सध्याच्या घडीला. यावेळेस पाहूया आडव्या बॅटने प्रहार केलाय. तर याचकडून 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल, 151 रुपयाचं कॅश प्राइज हिट विकेट हॅट्रिक साठी. सॉरी थोडीशी गडबड झाली लिहिण्यामध्ये. तर चला स्पीडअप करा मित्रांनो, विनंती असेल स्पीडअप घ्या.
तर पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरमध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या 34 आकड्यावर आणि नक्कीच 17च्या सरासरीने मात्र ही धावसंख्या सुरू आहे बॅटिंग करणाऱ्या टीम खानोळ संघाची. आता मात्र नक्कीच दडपण निर्माण झाले बॅटिंग करणाऱ्या टीमवर आणि इथे पाहावं लागेल पहिलाच बॉल यावेळेस इथे पाहूया क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मिड विकेटला एक धाव तरी ते कंप्लीट केली. दुसऱ्या धावचा इथे प्रयत्न असेल पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट होतील का आणि प्रश्नचिन्ह पडला होता. नक्कीच 2 धावा इथे कंप्लीट झाल्या आणि नक्कीच 2 धाव्यांच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहू शकता. 36 या आकड्यावर विकेट गमावल्या 3 बॅटिंग करणाऱ्या टीम खानोळ संघाने आणि नक्कीच आता मात्र सचिन हा फलंदाज मैदानामध्ये आलाय आणि नक्कीच सौरभ देसले हा अद्याप मैदानामध्ये शेष आहे. फटका थोडा फसलाय पाहूया एमबी बॉलवर येतोय टिपला जेल संपलाय सचिनचा खेळ. विकेट लागते चौथी मैदानामध्ये बॅटिंग करणारी टीम खानोळ संघाला. एमबी येतोय आणि काऊ कॉर्नर रिझल्टला एक धाव ते कंप्लीट तोपर्यंत केली आणि अशा पद्धतीने टीमच्या स्कोर कार्डवर आपण धावा पाहू शकता. 37 या आकड्यावर विकेट गमावल्या 4 बॅटिंग करत असताना टीम कान्होड संघाने 14.80च्या सरासरीने ही धावगती सुरू आहे. इथे नक्की जल्लोष 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 मात्र कोणाच्या नावावर होईल हा मात्र आनंदवाडी चषक हा मात्र इथे स्वप्न घेऊन 2 संघ इथे उतरलेत. आता मात्र स्वप्न कोणाचे पूर्ण होणार कोण ठरणार या आनंदवाडी चषकाचा विजेता. येणारे नक्कीच काही बॉल्स काही ओव्हर्स ठरवतील. हा क्षण मात्र येऊन ठेपलाय आनंदवाडी संघासाठी. आनंदाचा वातावरण असे कारण की भव्य दिव्य आयोजन हा मात्र आज पार पाडतोय आणि नक्कीच इथे पाहावं लागेल. आतापर्यंत 3 बॉल झाले 3 बॉल अजूनही बाकी असतील. स्पीडअप करा मित्रांनो कारण की अजूनही 3 ओव्हर्स इथे बाकी आहेत आणि 3 बॉल सुद्धा बाकी आहेत. पुन्हा एकदा इथे ऑन साइड इथे फटका फसलाय पाहूया क्षेत्ररक्षक आणि त्याच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होतोय फरार सीमारेषे पार. तशा प्रकारचा आनंद निर्माण करणारा सौरभ देसले आणि सुधीर ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. सौरभ देसले ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत 4 बॉल आणि 24 धावांचे खेळली आणि नक्की कान्होड संघाला सध्याच्या घडीला ओके षटकार आहे चला षटकार आणि आनंद 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 कान्होड संघाच्या प्रत्येक खेळाडू प्रत्येक प्रेक्षकांवर हा आनंद इथे निर्माण होतोय. इथे पाहावं लागेल धावसंख्या पुढे सरकते 6 ने 43 या आकड्यावर. पुन्हा एकदा 2 बॉलचा खेळ अद्याप बाकी असलेल्या इनिंग मधला. इथे पाहावं लागेल सौरभ देसलेसाठी हा बॉल येते डॉट बॉल. अशा पद्धतीने 2 ओव्हर्स आणि 5 बॉलचा खेळ झालाय समाप्त. एका बॉलचा खेळ अंतिम बॉल या ओव्हर मधला आणि या इनिंग मधला सुद्धा आणि या फर्स्ट इनिंग मधला सुद्धा शेवटचा बॉल असेल. चला जाऊया मॅचच्या कडे. शेवटचा बॉल इथे कशा प्रकारे टाकलं जाईल जे मात्र पाहिलं जाईल. सौरभ देसले ऑन स्ट्राइक वर. सौरभ देसले ट्रिपल चित्त केला. विकेटचा पतन धक्का लागतोय 5व्या मैदानामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम कान्होड संघाला.
ज्या म्हणजे मालिकावीर या सामन्याचा मालिकावीर जी मात्र लागले म्हणजे सायकल, आणि ही सायकल मात्र ज्यांच्या माध्यमातून लागली म्हणजे सन्माननीय कृष्णा पाटील याचकडून ही सायकल लागली, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. आणि सर्व संघाच्या म्हणजे ज्या प्रत्येक दिवसाला एक एक ट्रॉफी म्हणजे अशा पद्धतीने 5 ट्रॉफ्या ज्यांच्या सौजन्याने लागल्या त्या सर्वांच्या लाडक्या सौजन्य शेऊबाई धोंडू शिंगोळे मासाहेब यांच्या माध्यमातून ह्या ट्रॉफ्या लागल्या आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार. आणि द्वितीय पारितोषिक रोख रक्कम 25,000 आपल्या सर्वांच्या लाडक्या मासाहेब यांच्या माध्यमातून ह्या द्वितीय पारितोषिक लाभलं या स्पर्धेला, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार. चला आता मात्र मेगा फायनलचा थरार 18 बॉल आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 44 धावांची. 14.67 सरासरीने ही धावगती इथे मात्र काढावी लागेल बॅटिंग करणाऱ्या टीम पशनी संघाला. पहिलाच बॉल, यावेळेस बॉल खाली राहिला, नक्कीच बॉल जाऊन विसरतो विकेट किपरच्या हातामध्ये आणि नक्कीच इथे पहिला बॉल इथे दमदार सुरुवात जी मात्र पाहायला मिळाली की सुधीरच्या माध्यमातून. आणि नक्कीच अक्षय आणि किरण जमदरे ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली, इथे पाहावं लागेल पहिलाच बॉल डॉट बॉल आणि नक्कीच चांगल्या प्रकारची ही आणि चतुर्थ पारितोषिक आणि 5वे पारितोषिक उपसरपंच हर्षला लक्ष्मण तांदळे यांच्याकडून हे 4थं आणि 5वं पारितोषिक यांच्या सौजन्याने लाभलं, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार. आणि दुसऱ्या बॉलवर एक धाव इथे कंप्लीट झाली. 44 धावांचं इथे आव्हान आहे, इथे पाहावं लागेल, नक्कीच प्रयत्न करावे लागेल, संघर्ष करावा लागेल आणि इथे संघर्ष इथे तुटून पडावा लागेल. आणि आता मात्र पशनी गावाला आनंद आनंद देणारा हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. टीम मीटिंग नको, टीम मीटिंग नको, टीम मीटिंग नको, टीम मीटिंग नको. चला 3 बॉल 7 धावा इथे स्कोर कार्डवर आपण पाहू शकता. आणि नक्कीच आता मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचा दैदिप्यमान 15 बॉल 37 धावांची इथे गरज असेल जिंकण्यासाठी. आणि नक्कीच इथे कशा प्रकारे इथे काढलं जाईल. एका साईडला मात्र पशनी संघ, एका साईडला कानारले संघ, दोन्ही संघ मात्र सामना सोडायचं नाव घेत नाहीये. दोन्ही संघांनी ते स्वप्न पाहिलं, स्वप्न आम्हाला पूर्ण करायचे आहेत, अशा प्रकारचा संघर्ष आमच्या माध्यमातून होईल यात काही शंका नाहीये. खराब बॉल, फुलटॉस, खराब बॉलवर मेजवानीचा घेतलेला आस्वाद आणि हा येतोय किरण जमदरेच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार. आणि अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या आकड्यावर. आणि नक्कीच आता मात्र जिंकण्यासाठी 14 बॉल 31 धावा. ज्या पद्धतीने तुम्ही बॉल मारले, तुम्ही षटकार मारले, तर आम्ही सुद्धा मारू शकतो. तर आदिवासी आदी कातकरी संघटना मुरबाड तालुका अध्यक्ष पुंडलिक भोसले याचकडून 151 रुपयाचं कॅश प्राइज हॅट्रिक साठी. पाहूया हॅट्रिक कंप्लीट होईल का, षटकार हॅट्रिक. आणि लाऊड अपील केले, पंचांकडे कोणती दाद नाहीये. इथे मात्र आनंद आनंद दोन्ही टीम कडे आनंद दिसतोय. एका साईडला असेल मात्र कानारले संघ, एका साईडला असेल पशनी संघ. घडेल काय, जिंकेल कोण, येणारा मात्र काही बॉल्स ठरवतील. स्वप्न पाहिले सर्व संघांनी स्वप्न पाहिले होते. नक्कीच चला नोट आउट. टीम मीटिंग नको, वाईड बॉल 1 रन्स ऍड. 40 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. 40 संघामध्ये फक्त आणि फक्त 2 टीम आता फायनल मध्ये आपण पाहतोय. एका साईडला कानारले संघ, एका साईडला पशनी संघ. 2 संघामध्ये चाललेली लढत, धावसंख्या जाऊन पोहोचली 14 या आकड्यावर. इथे पाहूया फटका, दमदार आहे फटका. पाहूया क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर चेंडू होतोय फरासी मारेश पार. चौकार.
सन्माननीय डॉक्टर आशिष शिंदे यांचं सुद्धा या मंच व्यासपीठावर आगमन झालं आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत। इथे पाहावं लागेल फटका बसलाय कॉटन बॉलची संधी विकेटचं पतन टिपलाय झेल संपलाय बॅटर किरण जमदेरेचा खेळ विकेट लागते पहिले मैदानामध्ये बॅटिंग करत असणाऱ्या टीम पशनी संघाला। जिथे प्रयत्न करावे लागतील प्रयत्नातनी परमेश्वर जो मात्र पायाने चालला जो मात्र पायाने चालला तो चालतच राहिला आणि जो मात्र डोक्याने चालला त्याने मात्र इतिहास घडवला। आज मात्र इथे कोण होणार कोणाला भारी ज्ञानेश्वर महाराज म्हणता भावे विन भक्ती भक्ती विन मुक्ती बले विन शक्ती मात्र बोलू नये। तुमच्या अंगी जर बल असेल तर नक्की तुमच्या शक्तीचा युक्तीचा मात्र काही शक्तीचा काही फायदा नाही युक्ती श्रेष्ठ आणि नक्कीच आता मात्र डोक्याचा वापर करावा लागेल कारण की 12 बॉल 26 धावांची गरज इथे गेम प्लॅन बनवावा लागेल दोन्ही टीमला। जिंकेल कोण हा आहे मेगा फायनलचा थरा शिवशंभू क्रिकेट संघ ग्रामस्थ मंडळ आनंदवाडी आयोजित चषक आनंदवाडी उपसरपंच चषक 2024। इथे पाहावं लागेल बॉलला इथे पाठवून दिलाय आणि चेंडू होता सीमा पार हा येतोय चौकार दमदार आनंद वातावरण तयार करतोय पशनी संघाच्या प्रत्येक प्रेक्षकावर प्रत्येक खेळाडूवर आणि स्वतः कॅप्टनवर। तर पशनी आणि कांडोळ यावेळेस इथे पाहावं लागेल बिडकावून दिला बॉल सीमा रेषा पार डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार। या षटकाराने सध्याच्या घडीला आपले इरादे स्पष्ट करणारा बॅटर अक्षय आठ बॉल 15 धावा इथे मात्र घडेल काय 8 बॉल 15 धावा। किरण जमदारेने आपली विकेट गमावली पण त्यानंतर अक्षयने मात्र आपल्या संघाची जिम्मेदारी घेतली। इथे पाहावं लागे फुल टॉस बॉल इथे पाहावं लागे क्षेत्ररक्षक येतोय डीप मधून मिड विकेट वरून येतोय एक लोंगॉन वरून येतोय आणि अशा पद्धतीने दोन सचिन आणि सनी चांगल्या प्रकारची फिल्डिंग इथे पाहायला मिळाली। एक धाव इथे कंप्लीट केली आणि एका धावेच्या मदतीने टीमच्या स्कोर कार्डवर सध्या पाहू शकाल 30 या आकड्यावर एक विकेट गमावली। आता मात्र जिंकण्यासाठी 7 बॉल 14 धावांची गरज। एखादा मोठा फटका या मॅच मध्ये येईल का मिस टायमिंग स्ट्रोक फटका फसलाय क्षेत्ररक्षक सनी आणि त्याला बॅकअप देताना सचिन थोडीशी मिसफील झाली झेल केला धरणीला दान आणि पाहता पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त आणि 2 ओव्हर मध्ये तब्बल धावा जोडल्या गेल्या तर मात्र 32 या आकड्यावर आता जिंकण्यासाठी आवश्यकता असेल 6 बॉल आणि 12 धावांची। 6 बॉल 12 धावा मेगा फायनलचा थरार कसा असावा याचं चोख प्रत्युत्तर सध्याच्या घडीला इथे देत असताना दोन संघ जिंकेल कोण कोणाच्या नशिबात ही ट्रॉफी मात्र लिहिले येणारे 6 बॉल ठरवेल। 6 बॉल 12 धावांची गरज। आनंद दोन्ही टीमवर दिसून येत होता पण आता मात्र दिसतोय प्रेशर कारण दोन्ही संघ इथे सामना सोडायला मागत नाहीये। एका साइडने वर्चस्व गाजवतोय तो मात्र खांडोळ संघ एका साइडने वर्चस्व गाजवतोय तो मात्र पशनी संघ। दोन्ही संघ संघर्ष करतात दोन्ही संघ विजयाचे झेंडे गाडायचे दोन्ही संघाला विजय संपादन करायचे दोन्ही संघाला आज या आनंदवाडी चषकावर आपलं नाव कोरायचे दोन्ही संघांनी मनाशी घेतलेलं स्वप्न इथे पूर्ण करायचे। 6 बॉल 12 धावांची गरज। घडेल काय बिघडेल काय येणारे 6 बॉल ठरवेल।
चला क्रमांक 3चं षटक इथे मात्र सचिनच्या हातामध्ये चेंडू सोपवला विश्वास संपादन करावा लागेल 6 बॉल 12 धावा गेम इज ऑन पहिलाच बॉल इथे मात्र आणि एक धाव इथे कंप्लीट होईल का आणि थोडस इथे फेकी थोडी खराब पाहायला मिळाली वाईट +1 आता मात्र आनंद पुन्हा एकदा जातोय तो मात्र पशनी संघाच्या नशिबात आता मात्र अजून पुन्हा एकदा आता जिंकण्यासाठी 6 बॉल 10 धावांची गरज एखादा डॉट बॉल पुन्हा एकदा आनंद जाईल कान्होड संघाकडे एखादा रन्स एखादा चौकार पुन्हा एकदा आनंद जाईल पशनी संघाकडे आणि इथे मात्र दोन्ही संघ तुटून पडल्यात आज मात्र मेगा फायनलचा सामना खेळतात आणि तशा प्रकारचा हाय व्होल्टेज ड्रामा आपण एन्जॉय करतात दोन टीम इन ऍक्शन मध्ये कान्होड आणि पशनी यावेळेस इथे पाहावं लागेल बॉल थोडा खाली राहिला आणि नक्कीच जे मी सांगलं होतं आता पुन्हा एकदा आनंदाचं वातावरण निर्माण झाले तो मात्र कान्होड साठी आता 5 बॉल 10 धावांची इथे गरज असेल 5 बॉल 10 धावा कान्होड संघ की पशनी संघ की कान्होड संघ प्रश्न पडलाय 5 बॉल 10 धावांची गरज प्रश्नाचं उत्तर देईल आणि शिवशंभू आयोजित भव्य दिव्य हा चषक आपण एन्जॉय करतात इथे हाफ ट्रॅकर बॉल लाऊड अपील केले पंचांकडे आणि नक्कीच कोणती इथे दाद गेली नाहीये आणि अशा पद्धतीने आता मात्र पुन्हा एकदा आनंद निर्माण होते कान्होड संघाच्या टीमवर आता जिंकण्यासाठी 4 बॉल 10 धावांची गरज इथे मात्र सचिनचा जप करावा लागेल कान्होड संघाला इथे पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये फटका मारायचा होता पण नक्कीच आता मात्र जिंकण्यासाठी 3 बॉल 10 धावा सचिन नावाचा जप करताय संघ कान्होड संघ सचिन आपल्या संघासाठी इथे जणू काही इथे तोप घेऊन आलाय इथे काय घडेल 3 बॉल आणि 10 धावांची इथे गरज असेल जिंकेल कोण सचिन गोलंदाजी ट्रॅकवर इथे फटका बसलाय पुन्हा एकदा बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये 4 बॉल लागोपाठचे डॉट बॉल इथे पाहायला मिळतात सचिनच्या माध्यमातून आणि नक्कीच आता जिंकण्यासाठी 2 बॉल 10 धावांची गरज आनंद तयार होतोय आनंदाचं वातावरण कान्होड संघाकडे पाहतोय ढोल ताशे नगारे वाजणार आज मात्र सामना कोण जिंकणार आनंदवाडी चषकाचा थरार रंगतोय स्वप्न पाहिले स्वप्नाला इथे आकार देत असताना कान्होड संघ पण एखादा मोठा फटका पुन्हा एकदा आनंद तयार करील पशनी संघासमोर आता मात्र घडेल काय 2 बॉल 10 धावांची गरज प्रेशर हाय व्होल्टेज ड्रामा इथे आपण पाहतोय इथे फटका फसलाय आणि टिपला घडले काय 6 बॉल 10 धावांची गरज असताना घडले काय सामना होता कुठे सामना आणून ठेवलाय कुठे आता जिंकण्यासाठी आनंदाचं वातावरण तयार झालाय प्रत्येक प्रेक्षकाच्या मनावर जे मात्र कान्होड संघाच्या आणि नक्कीच सचिन नावाचं जप इथे करावा लागेल सचिन नावाच्या गोलंदाजाने असा काही चमत्कार केला आणि नक्कीच आपल्या संघाला इथे विजय संपादन करून देईल या बॉलवर एखादा नो किंवा काही टाकले नाही तर काही मान्यवर इथे उपस्थित आहेत सन्माननीय सुरेश गायकवाड पाटील यांचं भिवंडीचे पोलीस पाटील सन्माननीय सुरेश गायकवाड पंचमूर्ती फार्म हाऊस इंदे हे इथे उपस्थित आहेत आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने विशेष आभार थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि या मंचाची शोभा वाढवली 1 बॉल आणि 10 धावांची गरज आणि इथे कान्होड संघाने विजय संपादन केला चांगल्या प्रकारची इथे मात्र गोलंदाजी करून आपल्या संघाला इथे कान्होड संघाने इथे विजय संपादन केला
आणि नक्कीच आपल्या गावाचा नावाचा डंका या आनंदवाडी चषकामध्ये दाखवला. कन्नोल संघ चांगल्या प्रकारचा खेळ केला आणि सचिनचं कौतुक करावं लागेल, कारण की 6 बॉल 11 धावांची गरज असताना मात्र इथे मात्र चांगल्या प्रकारचा गोलंदाजी करून आपल्या संघाला विजय संपादन करून दिला तो सचिन. कौतुक करावा लागेल सचिनचं.